सेवेकरिता घेतला भंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील महत्त्वाचा असा भंग आहे. या भंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळाचा आणि भगवंताचा जो संवाद झाला त्याचा अनुवाद करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हा भंग येण्याचं कारण आजची काल्याची सेवा आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक हे शिष्टाचार आहे. उत्सवाची सांगता ही काल्यानं होत असते. भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गुरुवर्यांच्या प्रेरणेनं आमचे हरिभक्तीपरायण भाविक भक्तांच्या सहकार्यानं आमचे हरिभक्तीपरायण महारुद्र महाराज पवार यांनी दक्षिणमुखी हनुमंत मंदिर मला वाटतं 4-5 वर्ष झाली, 5 वर्ष व्हायले. याच्या अगोदर एक वेळेस मी काल्याला इथं आलतो. यावेळेसही त्यांनी फोन केलता पण तारीख बसली नव्हती. रात्रीची तारीख मागत होते पण योग आला. हनुमंतरायाच्या मनात होतं सेवा करायची. आजची सेवा गुरुवर आहे हरिभक्तीपरायण संदीपान महाराज हास्यगावकर दादा यांची सेवा होती आणि तुम्ही सगळे उत्सुकतेनं त्यांचं चिंतन ऐकिना करता आलते. दादांचं चिंतन. आता आपण सामान्य माणसं आहेत. जसे गोरोबा काका संत परीक्षक होते तसे दादा म्हणजे कीर्तन परीक्षक आहेत. विठ्ठल आम्ही पाठ करून कीर्तन करतो. कसं करतो? कीर्तन टिपणं बसतो, पाठ करतो. पडविले तैसे पडो जाणे पोसा. पण त्यांचं बोलणं अनुभवाचं बोलणं आहे. अधिकारी पुरुष आहेत पण ते तीर्थयात्रेला गेल्यामुळं रात्री महारुद्र महाराजांचा फोन आला. आम्ही शिरूरला होतो. शिरूर जवळ नावारा. महाराज म्हणले ॲडजस्ट करा, एवढं रात्रीचं झालं नाही. आता दादांची सेवा होती, आपला अधिकार नाही त्यांच्या जागेवर सेवा करायचा. पण त्यांचे आपण विद्यार्थी आहेत, शिष्य या नात्यानं महारुद्र महाराजांना बोलवलं आणि हा सेवेचा योग आला. सेवेकरता तुकोबारायचा अभंग घेतला आणि या अभंगात तुकोबाराय गोपाळाचा आणि भगवंताचा जो संवाद झाला त्याचा अनुवाद करतात. विठ्ठल वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संप्रदाय. बाकीचे संप्रदाय नाहीत. ते लोक संप्रदाय जरी म्हणत असले तर ते संप्रदाय नाही, ते मत आहेत. बहुतांची बहुत मते अवघी रीते. आता ते त्यांना संप्रदाय नाव देतात, त्यांची खुशी आहे. संप्रदाय त्याला म्हणायचं नाही. आमच्या भागात रंगनाथ महाराज प्रभणीकरांचे शिष्य गुरुवरी बळीराम महाराज आलेले माशेगावला. ते सांगत असते गुरुजी म्हणायचे संप्रदाय त्याला म्हणा जो अनादी येतो संप्रदाय, वेद बोधित येतो संप्रदाय, विश्वर अंगीकृत येतो संप्रदाय आणि ज्याला फल येतो संप्रदाय. विठ्ठल अनादी. आता मी माझं मत काढतो आणि त्याला नाव देतो काकडे संप्रदाय. हा अनादी आहे का? नाही. 100 वर्षापूर्वी नव्हता. अनादी नाही, वेद बोधित नाही, विश्वर अंगीकृत नाही आणि याला फलही नाही म्हणून हा संप्रदाय नाही. आणि वारकरी संप्रदाय अनादी. कोणी निर्माण केला नाही, मागोनी आली वाट. कुठून आली? काही मेळ नाही. मागोनी आली वाट सिद्ध वळीची तैशी. अनादी. व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत. अनादी. वेद बोधिते वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे. वेद बाह्य लंड बोले तो पाषांड त्याचे काळे तोंड संतामधी. वाचा बोलू वेद नीती. वेद विश्वर अंगीकृते. या संप्रदायाचा अंगीकार भगवान शंकरानं केलेला आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी हरी 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 मंत्र हा सेवाचा. हरी 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 मंत्र हा सेवाचा. हरी हरी
शिवाचा. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकरानं याचा अंगीकार केलेला आहे आणि याला फल आहे. या संप्रदायाचं काय फल आहे? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, मोक्ष. मोक्ष या संप्रदायाचं फल आहे. अरे लग्न करावा आणि मुलगा व्हावा म्हणजे त्या संसाराला फल आलं, तसं परमार्थ करावा आणि मोक्ष व्हावा म्हणजे त्या परमार्थाला फल आलं. लोक संसाराला फल कधी आलं म्हणते? लग्न केलं, मुलगा झाला, म्हणते गंगात घोडे नाले होता, फल आलं म्हणते. तसं परमार्थ करावा आणि मोक्ष व्हावा, काला मिळावा. परमार्थातलं साध्य काला. काला शेवटी का ठेवला? काला म्हणजे देवाचा प्रसाद आहे. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, अरे देवाचा प्रसाद पहिल्या दिवशी जर मिळाला तर काही पाप होईन का? होय जगताप महाराज, पहिल्या दिवशी जर देवाचा प्रसाद मिळाला तर भूकंप होईन का? मग आपल्या वारकऱ्यांनी काला शेवटी का ठेवला? तुम्ही 3 दिवसाचा करा, 1 महिन्याचा करा, 12 महिन्याचा सप्ताह करा, पण काल्याशिवाय सांगता नाही. आणि काला म्हणजे देवाचा प्रसाद आहे. भानुदास गीते गा प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद आहे. काला म्हणजे देवाच्या प्रसादे करारे भोजन. मग देवाचा प्रसाद पहिल्या दिवशी जर ठेवला तर काही पाप होईल का? आधी काला करायचा आणि सप्त्याला सुरुवात करायची. जमायचं नाही का तसं? मग वारकरी लोकांना, आपल्या धुरीण लोकांना काला शेवटी का ठेवला? त्याचं कारण आहे, काला म्हणजे साध्य, काला म्हणजे फल आहे. आणि हे फल मिळण्याकरता साधना करावं लागते. आधी अधिकार तयार करावा लागतो. फल अनाधिकाऱ्याला मिळतं का? त्याला अधिकार लागतो. आणि काला म्हणजे परमार्थातलं साध्य. ज्याच्या जीवनात काला मिळाला तो धन्य झाला, तो तृप्त झाला. त्याला मिळवायचं संपलं आणि त्याचं करणंही संपलं. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. मी धन्य आहे, माझं कर्ण संपलं. मी धन्य आहे, माझं मिळविणं संपलं. का? काला मिळाला. काला म्हणजे साध्य. जी जी साधना करायची, साधनाला किंमत साधनावर नसती, तर साधनाला किंमत ही साध्यावर असती. केवढा मोठा सप्ताह केला याला किंमत नाही, सप्त्यात मिळालं काय याला किंमत आहे. अरे डोंगर पोखरला, डोंगराचा भोगा केला आणि उंदीर काढला, काय किंमत आहे त्याला? कारण साधनाचा मोठेपणा हा साध्यावर असतो. विठ्ठला मग जी जी साधना करायची, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ. की कशासाठी? काला मिळण्यासाठी. उगा फेसबुकवर टाकण्यासाठी, नाटकं करण्यासाठी नाही. याची लागी वेदांत पाहे
याची लागे हो निर्धर्म याची लागे हो याची लागी ओ संसार त्यागेला याची लागे हो संसार त्यागेला याची लागी ओ संसार त्याजिला याची लागे संसार त्यागेला जन्म जन्मांतरी केली रे सोय जन्म जन्मांतरी केली जन्म जन्म जन्माचा सखे मी काला घेण्याकरता मंत्र जप केला, काला घेण्याकरता वेदांत पाहिला, काला घेण्याकरता निधर्माचं अनुष्ठान केलं आणि काला घेण्याकरता संसाराचा त्याग केला. याची लागी काला मिळण्याकरता. काला म्हणजे साध्य साध्य. काला कोणालाही मिळत नाही. काला एका वस्तूत नसतो आणि एका व्यक्तीत नसतो. नुसती एक वस्तू आहे, दही आहे, काला होत नाही. नुसती लाही आहे, काला. दही आणि लाही एकत्र आले की काला. हरिनाम आणि प्रेम एकत्र आलं की काला. जीव आणि ब्रह्म एकत्र आले की काला. तीन काले सांगितले. दही भाताचा काला, हरिनामाचा काला, अभेदाचा. गुरुवरे शेखर महाराज सांगत असते की गुरुनाम गुरु खंदारकर महाराज सांगायचे, दही भाताचा काला स्थूल देहा करता, हरिनामाचा काला सूक्ष्म देहा करता आणि अभेदाचा काला कारण देहा करता. दही भाताच्या काल्यानं स्थूलदेह पवित्र होईल, हरिनामाच्या काल्यानं सूक्ष्मदेह पवित्र होईल आणि अभेदाच्या काल्यानं कारण देहाचा अत्यंत अभाव होईल. विठ्ठला म्हणून मरायच्या अगोदर काला घ्या, कारण काला याच देहात मिळतो महाराज. एकदा हा देह पडल्यानंतर मग काला नाही. जर तुम्हाला काला घ्यायचाच नव्हता तर मग माणसाच्या जन्मालाच का आला? तुला जर काला घ्यायचा नव्हता, अरे तुझ्या जन्माच्या अगोदर इथं काला न घेणारे डुकर, गधे, घुशी, साप हे तुझ्या जन्माच्या आधी नाही तरी काय थोडी श्वान सुपरी नव्हते का हे? विठ्ठला साधू संत तळमळीनं म्हणतात, घ्या रे माझे बाप, घ्या रे माझे बाप, घ्या रे माझे बाप, घ्या रे माझे बाप, घेऊन खरे माप, घेऊन करे बाप, घेऊन करे बाप, घेऊन करे बाप. अरे तुकोबराने आपल्याला बापा म्हणो या लायकीचे आपण आहेत का? नाही. पण येतो हिताचा कळवळा. जसं एखाद्या बापाला त्याच्या नालायक मुलाविषयी तळमळ वाढती आणि तो बाप त्या मुलाच्या पाय पडतो आणि त्या नालायक मुलाला बाप म्हणतो, बापा तो ह्या पाया पडतो. तसे संत मायबाप आपल्यासारख्या भ्रांत जीवाला म्हणतात, बाबा असा मोका तुझ्या जीवनात पुन्हा मिळणार नाही. कर रे बापानो साधन हरीचे, कर रे बापानो साधन हरीचे, कर रे बापानो साधन हरीचे, कर रे बापानो साधन हरीचे. धनी करणी करुणा काय, धनी करणी
तुकोबराय बापा म्हणले, नाथ महाराज बापा म्हणले, मुक्ती सायुजता वरा हेच करा बापानो. नामदेवराय बी बापा म्हटले का हे तळमळीचं बोलणे. अरे मनुष्य देह मिळाला काला घ्या, घ्या रे होऊ नका रान भरी. घ्या बाबा म्हणले महाराज द्या ना. काला कोणाला देता येत नाही महाराज. जातीवर काला नाही, मतीवर काला नाही, कृतीवर काला नाही, आकृतीवर काला नाही. जर जातीवर काला असता तर ब्राह्मणाला सगळ्यात आधी मिळाला असता. श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणाचा सगळ्यात आधी मिळाला. किती बाऱ्या सरपंच झाल्यावर ब्रह्मदेव होता येत? 10 बाऱ्या. अरे किती, अरे 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे आणि ब्राह्मणाचे जन्म घेऊन ब्रह्म कर्मच करायचं. करी तोची ब्रह्मा आणून असा ब्रह्मदेव. पण काला मिळाला नाही मला. चोखोबरायला काला मिळाला पण ब्रह्मदेवाला मिळाला नाही. बरं जाऊ द्या. ब्रह्मदेवाचं आणि काला वाटणाराचं नातं किती जवळचं. आपलं ना आपल्या पोराचं नातं किती जवळचं आहे. आपण किती मूर्ख मुलगा असू द्या, बापाला आवडतो का नाही मुलगा. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. बरं जाऊ द्या. आपलं पोरग आपल्या पोटचं आहे का आपल्या बायकोच्या पोटचं आहे. आपलं पोरग हे आपल्या पोटचं आहे, आपल्याशिवाय नाही पण आपल्या पोटचं तरी प्रेम असतं. अरे ब्रह्मदेव काला वाटणाराच्याच पोटचा होता, त्याच्या बायकोच्या पोटचा नव्हता. याची नाभी कमळी जन्म चतुरानना, याची या निज प्रभा प्रकाश रवी करिया सृष्टीची रचना. नाभी जन्म चतुरानना जग हे वाखानी वदना, ते लेकरू तयाची. विठ्ठला पण नाही काला. ते झालं मग आधीच गाडी निघून गेली, मग तुम्ही हात करायला लागली. विठ्ठल विठ्ठल. मी आधीच म्हणलो ना, सरपंच झाल्यावर ब्रह्मदेव होता येतं. 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे का शत एक जन्म. विठ्ठल ब्रह्मदेव पोटचं पोरग पण नाही काला दिला का सत्तेची घमेंडे. आणखी एक नवलाव केला, त्यांनी जरा ते म्हणलं म्हाताऱ्याची सोयच पाहतो. पोरं कंडी बरं असते काय काय पोरं. ते म्हणले म्हातार लय चरचर करायला. मग तुकोबारे जरा रागवली. राग आला तुकाराम महाराजाला आणि राग राग म्हणले ब्रह्मे कव तुक पाहवया. जगताप महाराज तुम्हाला जर माझा राग आला तुम्ही काय म्हणता, सांगायलाच बोलू लागला भाऊ. कदम महाराज कदम महाराज म्हणणार नाही. समजा राग आला तर काय म्हणते, सांगायला चरचर करू लागला का सांगते म्हणते. तसं तुकोबराला राग आला आणि तुकोबरा रागात म्हणले कौतुक पाहावं या माव. आणखी एके ठिकाणी तुकोबरा कार्य पुंड्या विठ्ठल. पुढं ब्रह्मदेवाचा गर्वहरण झाला. ब्रह्मदेव शरण आला. मग वारकरी झाला. ब्रह्मा सोपान तो झाला. आणि मग चंद्रभागेच्या वाळवंटात एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. चंद्र भागे वाळवंटी झाले चंद्र भागे वाळवंटी. चंद्र भागे वाळवंटी. ज्ञान राज गोपाळाची
शिला ह्या वाटे गोपाळाशिला ह्या वाटे नामदेव कीर्तन करी पुढे देवताचे पांडुरंग पुढे देवताचे पांडुरंग हा नामदेव कीर्तन करी पुढे देवताचे पांडुरंग पुढे देवताचे पांडुरंग गोपाळासी अरे श्रीमंत गरिबीवर काला नाही, स्त्री पुरुषावर काला नाही, जातीवर काला नाही, मतीवर काला नाही. जर मतीवर काला असता तर वकिलाला सगळ्यात आधी मिळाला असता. एका माणसानं 12 लेकरं मारले म्हणले. किती लेकरं मारले? आणि त्या माणसाला वकिलानं निर्दोष सोडलं. त्या वकिलाचं नाव कोळसे पाटील. कोळसे पाटील म्हणजे आपले हे कोळसे पाटील नाही, त्या वकिलाचं नाव कोळसे पाटील. जुने लोक सांगत असते, आमचे आजोबा सांगायचे 12 लेकरं मारले. काय नवस होता कोणाला ठाऊक, काय बुद्धी असन वकिलाची. मतीवर काला नाही, जातीवर नाही, कृतीवर काला नाही. आता मी कीर्तन करतो, कदम महाराज कृती चांगली आहे का वाईट आहे? कीर्तन करणं चांगली कृती आहे. आम्ही रोज 3-3 कीर्तन करायलो, पण काला मिळेना. सज्जन कसायला मऊ शिकून मिळाला. मऊ शिकणं कृती चांगली आहे का वाईट आहे? अरे रावणाला दुश्मनी करून राम भेटले, आपल्याला पूजा करून स्वप्नात येईना. कृतीवर काला नाही, जातीवर काला नाही, मतीवर का आकृतीवर काला नाही. दिसायला चांगला म्हणून काला असतो का? अरे अष्टावक्र 8 जागेवर वाकडे होते, पण काला मिळाला. विठ्ठला विठ्ठला. काला कोणाला? कोणी भारी अधिकारी, कोणी भारी अधिकारी, अधिकारी कोणी हरी अधिकारी, हरी अधिकारी त्यासी हरी, त्यासी हरी. कोणी भारी अधिकारी, असू द्या, अधिकार तयार करा. अधिकाराशिवाय काला नाही. कालाही वय जावायच्या संगतीत नाही. मग काला विशेष लाभ संत संगी. जीव ब्रह्मैक्य ज्ञान संताशिवाय नाही मला. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी आथ्या नावे तरी संता या भाजा. या म्हणजे पोशाखाचे, आडनावाचे, चमत्काराचे हे संत नाही, लक्षणाचे संत. ज्यांना मी वासुदेवे आणि जग वासुदेवे असा बोध आहे. जग ब्रह्म रूप जाण हेच साधूचे लक्षण. विठ्ठला त्या संताकड काल आहे. म्हणून मरायच्या अगोदर मरण न येता सावधान भारे, मरण न येता सावधान भावे, मरण न येता सावधान भावे, मरण न येता सावधान भावे. अरे मरण आलं नाही तर सावध व्हा. सावध होऊन काला घ्या. शोधोनी पावारे निज वस्तू. निज म्हणजे आत्मवस्तू. निज घेऊन फिरत का?
बरेच ठिकाणी प्रमाणित नाही. आलो निजाच्या माहेर जाऊ त्या माहेरा विठ्ठल. मग हा भेदाचा काला घ्या, मरायच्या आधी घ्या. जर तुम्ही काला घेतला नाही तर तुमच्यासारखे करंट दुसरे कोणी नाही. नानोबारा म्हणतात उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. आणि जर काला मिळाला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. मग तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही. विठ्ठल म्हणले महाराज त्या अधिकार तयार करा. म्हणले अधिकार येण्याकरता देवाच्या चरित्राचा उच्चार करा. देवाच्या चरित्राचा उच्चार केल्याशिवाय काला मिळत नाही. कारण तुकोबरा म्हणता जर काला घ्यायचा असेल ह्याची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काचे करुणी गोपाळ सदा सर्व काळ करुणी गोपाळ करुणी गोपाळ ह्याची अनुवाद सदा सर्व काळ ह्याची अनुवाद सदा सर्व काळ ह्याची अनुवाद सदा सर्व काळ ह्याची अनुवाद सदा सर्व काळ. अनुवाद काला घ्यायचा ना मग दुसऱ्या भांड्या पंचायती करायच्या नाही. फुकट लोकांच्या उचापत्या करायच्या नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. कीर्तनाची मर्यादा आहे. पण मूर्ख लोकाला भ्रांत लोकाला पांचट लोकाला देवाचे चरित्र नावडे सर्वथा. विनोदाची कथा गोडवा विषयी आवडे गाणे त्याला विषयी आवडे गाणे त्याला विषय आवडे गाणे त्याला विषय आवडे गाणे त्याला. हे पापिया चंडाळा हरिकथा नावडे हरिकथा नावडे पापिया चंडाळा हरिकथा नावडे हरिकथा नावडे रे विषयी आवडे गाणे त्याला विषय आवडे गाणे त्याला चांडाळे त्यांना देवाचं चरित्र आवडत नाही, चिंतन आवडत नाही, त्यांना गाणे आवडतात. तुम्ही पहा ना बरेच लोक कीर्तनात गाणे म्हणायला लागले आणि पांचट गावकरी त्याला किमती द्यायले. चांगले गावकरी नाही देत. कारण आमचे गुरुजी गुरुवारी विठ्ठल बाबा गुले सांगायचे, वैकुंठवासी विठ्ठल बाबा सांगायचे, ज्या पहिलवान पहिलवानाला किंमत देणार, विद्वान विद्वानाला किंमत देणार, गुणवान गुणवानाला किंमत देणार आणि पांचट नाही. ज्या गावात पांचट लोकाला किंमत आहे ते गाव पांचट समजायचं. सगळं नाही पण पुष्कळ पांचट आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे कीर्तनकाराच्या ओव्या पाठ असावं, अभंग पाठ असावं, श्लोक पाठ असावं. एक कीर्तनकार म्हणले आपल्या ओवी पाठ नाही, अभंग नाही, 350 हिंदी गाणे पाठ आहेत आणि लोक टाळ्या वाजते. काय म्हणावे त्या मूर्खा काय. आता त्यांचा दोष नाही, त्यांना बलिवणारे मूर्ख आहेत ना. आता मी बळच आलो का इथं,
जर माझं काय चुकलं तुम्ही महारुद्रभावाची सोय पहा बाबा. त्याने बळच बलिलं मला, मी बळच आलो का? कोण्या बुवाचा दोष नाही मला. आपण मूर्खपणा केला. आपण बुवाला म्हणतो बुवा झटकेबाज कार्यक्रम होऊ दे. तुम्ही दवाखान्यात गेल्यावर कधी म्हणता का डॉक्टर आज होते बरं झटका जरा? तिथं रडता डॉक्टर, पुन्हा याचा टाइम येऊ देऊ नका. तसं संताजवळ रडलं पाहिजे. महाराज आम्ही इतक्या दिवस झालं परमार्थ करतो, अजून काला मिळाला नाही. कधी काला मिळाला? काही ऐशी दशा येईल माझ्या, काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. विठ्ठल अधिकार पाहिजे असेल तर देवाच्या चरित्राचा उच्चार, देवाच्या चरित्राचा आचार न देव चरितम चरित, देवाच्या चरित्राचा उच्चार, संताच्या चरित्राचा उच्चारही करा आणि संताच्या चरित्राचा आचारही करा. पण देवाच्या चरित्राचा म्हणजे कोणत्या देवाच्या? देवाने अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे. 6 प्रकारात अनंत अवतार आले. अंश अवतार, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. भगवान कृष्णाचा पूर्णतम अवतार आहे. एका कामाकरता आला आणि एका कामात कोटी कामं केले. पूर्णतम अवतार आहे. भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा. म्हणले महाराज भगवान कृष्णानं कमी चरित्र केलं का? कारागृहात चरित्र केलं, मथुरेत केलं, द्वारकेत केलं, वृंदावनात केलं, गोकुळात केलं, कुरुक्षेत्रावर चरित्र केलं. मग कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारा. गोकुळाचे चरित्र काला घ्यायचा ना? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गो. म्हणले महाराज गोकुळात कमी खोड्या केल्या का? याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. एवढं सांगायला टाइम नाही, पुढेही बहुत करणे आहे. म्हणले मग जाऊ द्या, सगळ्या अवस्थेतलं सांगू नका, 2 अवस्थेतलं चरित्र सांगा तरी काल्याचा अधिकार येईल. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताय. रांगत रंगनी चोरित लोणी, रांगत रंगनी चोरित लोणी. धावनी धरिते गवळणी, धावनी धरिते गवळणी. बांधिते चरणी देती गाराणी, चरणी देती गाराणी. यशोदे साजनी, यशोदे साजनी. दय दूध भक्षणी तमाल नेले, नवल केले साजन. कृष्ण आळवा आळवा, भरतने माते नावा. कृष्ण आळवा आळवा, दय दूध भक्षणी तमाल नेले, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा, भरतने माते नावा. कृष्ण आळवा आळवा. रांगाय लागले. रांगत्यापणी जे चरित्र केलं त्याचा उच्चार करा, आणि गाई राखताना चरित्र केलं त्याचा उच्चार. रांगत्यापणी काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगा अरे ते का तुमचं आमचं पोरग थोडंच होतं. आपले पोरं 12-12 वर्ष पायात धरीत नाहीत, पोटानच घरकते. परब्रह्म निष्काम तो हा डोळ्या घरी. ब्रह्म गोकुळात आलता. नाथ महाराज वर्णन करतात. ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग. देवानी वासुदेवे गोकुळ नेले, देवानी वासुदेवे गोकुळ नेले. यशोदेने खेळाविले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले 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 बाई ग. ब्रह्म कसे वेडावले बाई ग. ब्रह्म कसे वेडावले बाई ग. ब्रह्म कसे वेडावले बाई ग.
ब्रह्म पागल झालं, निर्गुण होते सगुण झाले. त्रिभुवन उद्धरिले बाई गे, ब्रह्म कसे वेडा घेऊन वसुदेवे गोकुळा नेले. यशोदेने खेळाविले बाई गे, ब्रह्म कसे वेडावले बाई गे. ब्रह्म गोकुळात आलं आणि ते रांगत्यापणी चोरी करू लागलं. अरे ब्रह्म कुठं चोरी करीत असतं का? ब्रह्मानी चोरी करी, देवानी व्यभिचारी. मग चोरीचं रूपक हे. अरे तो का पेपरवरला थोडा चोर होता. ऐसा पुराण चोर वेद शास्त्र पुराण ज्या चोराचं वर्णन करतात, असा चोर. त्यांनी लोणी का चोरलं? लोण्याला किंमत जास्त आहे का सोन्याला? आपल्या घरात जर चोर शिरला तर टमरेला नेतो का सोनं नेतो? अरे बुरुटे चोर चांगला माल पाहते. आणि हा तर पुराण प्रसिद्ध आहे. लोण्याला किंमत आहे का सोन्याला? काय क्विंटल आहे सोनं? 80,000 रुपये क्विंटल. आमच्याकडे भाव आहे सोन्याचा भाव. नाना काय क्विंटल आहे? क्विंटल नाही, तोळा. 80,000 रुपये तोळा. किती तोळ्याचा क्विंटल? घरी गेल्यावर पाहता. सोनं चोरलं असतं. अरे देव चोरी कर, चोरीचं रूपक येते. लोणी का चोरलं? सज्जन माणसाच्या चित्ताला लोण्याची उपमा आहे. मृदू सबाय तैसे. गोकुळातल्या बाया सज्जन होत्या. गोकुळातल्या गवळी अरे त्यांना असं माईक सिस्टीम नव्हतं, असे पखवाजे नव्हते, असे जोरात टाळ नव्हते. दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद. त्यांची व्यवस्था नव्हती पण त्यांची अवस्था होती. ज्यांचं आज कीर्तन होतं, गुरुवरे दादा संदीपान महाराज सांगत असते, परमार्थामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत आहे. गोकुळवासी लोकांची व्यवस्था नव्हती पण अवस्था होती. तुमची आमची व्यवस्था आहे पण अवस्था नाही. एवढाले टाळे तरी आम्ही वाजावाजाच करतो. अरे ते दगडाचे टाळ कोण त्याचा नाद. बरं कोणता राग गावा, किती मधून गावा, 5.5 मधून का 3.5 मधून, काहीच मिळलं होतं त्याला. नेने राग वेळ ताल घात मात विठ्ठला पण तुका म्हणे सुख घेतले गोपाळी. अरे जे सुख योग्याला झालं, जे सुख मुनी लोकाला झालं, ते सुख गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया. गोपी गोधन सखा, गोपी गोधन सखा, गोपी गोधन सखा, गोपी गोधन सखा, गोपी गोधन सखा. हरी सुख भावले रे, हरी सुख भावले रे, हरी सुख भावले रे. गोपी गोधन हरी सुख भावले रे, हरी सुख भावले रे, हरी सुख भावले. योग या मुनी जना ध्यानी, जे सुख आसनी शयनी, हरी सुख फावले. कोणाला फावले? गोकुळच्या गवळिया, गोपी आता लांबीत नाही सकळा, सगळ्याला. तुका म्हणे सुख घेतले गोपाळी, सुखामा झाले धरिता याचा संग. सुख झालं गोकुळीच्या सुखा अंतपा. भगवान गोकुळात आले, रांगायला लागले. चोरी केली, चित्ताची केली. चित्त चोरी, चित्त चोरी नंदाच्या नंदने, नंदाच्या नंदने. चित्त चोरी तुका मन गौड
म्हणे सांगाया आल्या गोकुळच्या. पहिल्या नंबरला बाई आली, त्या बाईचं नाव जसवंती. गवळण जसवंती पै सांगे, यशोदे तुझ्या मुलाला सांग काय केलं माझ्या मुलानं. अगं माझ्या वाड्यातून चोरीचा माग आला, कुंकड गेला, तुझ्याच वाड्यात आला. कोणाचा आहे? तुझ्याच मुलाचा आहे. आले या कृष्णाचे नी मागे. काय केलं? येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके हो तोडिले. जसवंती यशोदा म्हणजे जसवंती तुला मनाची नाही तर जनाची नाही तर मनाची लाज वाटाव. अगं तुमचे डझन डझन लेकरं म्या कधी घराने केलं? मग वयाच्या शेवटी एकुलतं एक झालेलं काऊन डोळ्यास आलेलं तुमच्या? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता घराने. अगं त्याचं वय का? 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ, कालटकच घे ताळ घे गोकुळच्या नारी. तिला मागं लावलं. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा, तुम्ही मोठ्या ढाल गजा. पाटलाची बाई ऐकायला तयार नाही. तिला मागं लावलं. दुसरी बाई आली, दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात. यशोदे तुझ्या मुलाला सांग, अगं मी 80 वर्षाची म्हातारी, तुझं पोरगा 8 वर्षाचं, याने माझ्या कमरावर उडी मारली आणि लोक देखत माझ्या तोंडाला तोंड लावलं, माझ्या गळ्यात हात टाकला आणि मला म्हणतो काकू काय चाललं, वपत का याला. ते म्हणली तोंड घेऊन इकडं चालली. यशोदा बोलायला लागली, लाज आहे का तुला? तुझ्या गळ्यात हात टाकला मग धरला का नाही? धरू जाता सापडीना. अवसाना चालता मी धरतच होते, मग का धरलं नाही? नामदेव महाराज आले. ते म्हणले बाई काऊन पळायली? ती म्हणली नंदाच्या काट्याला धरायचं. नामदेवराय म्हणले येडे हळदी, आम्ही रोज 3-3 कीर्तन करायलो, आमच्या स्वप्नात येईना आणि तुला तमाखू सुटाना, तो धरती होय याला. हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता घे गोकुळच्या. तिला मागं लावलं. तिसरी आली धावोनी, याने गे बाई काय काय केली करणे. काठ देवोनी धाडी माझी वेणी, घाटबाई कोणाशी सोडेना, कोणाशी सोडेना. यशोदे बाळ तुझा मोठं चरित्र आहे. वैकुंठवासी गुरुवारी भीमशी महाराज हा द्रष्टांत जरा रंगून सांगायचे, काय सांगायचे, पण आता आपला टाइम संपत आला. अजून अभंगाचा भावार्थ पाहायचा, पुढेही बहुत करणे, म्हणून जास्त लांबवायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका एका बाईला यशोदा रेटत ना महाराज. 4थी बाई आली, परवा आला मुच्या घरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5वी बाई आली, अष्टदळ काढिले अंगणी, वरी मोते. बऱ्याच खोड्या झाल्या, मग मोर्चा काढा, सगळ्या बाया एकत्र आल्या. अवघ्या मिळूनी गवळणी, येती नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमुच्या सोना घेऊनी. हे बाई आमाशी, काय केलं तुमच्या सोनाला माझ्या मुलानं? सोन होती माझी गर्भिणी, तिशी पुशे चक्र पाणी, कैशी झाली सव गर्भिणी, तवती हसू लागली. आपण खातो दही दूध लोणी, हात पुशितो सोनेच्या मुखा लागुनी. ह्यो दही खातो, दूध खातो आणि सोनाच्या तो आम्ही उठलं की सोनालाच बदाडीत बसतो. मग आवरे आवरे आपला तारा, आवरे आवरे आपला तारा, तारा ना दिये राम जाना, दिये राम जाना. आपला तारा, आवरे आवरे
10 ते 12चा टाइम दिला, अजून लाज नाही तुझ्या मना. 12 वाजले तरी सगुण गुणाचं तहान गोजीरवानच करायली तू. अजून लाज नाही तुझ्या मना, तुझी तुलाच ऐशी ऐकता घराणी. यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकुनी एका जनार्दना चरणी. कृष्णा काय होणे का करीतोशी चोरी. अरे तुझ्या बापाकडे 1 कोटी गायी आहेत. नंदराज हे नाव नाही, ही पदवी आहे. पूर्वीच्या काळात गायीवर पदव्या. आमचे गुरुजी वैकुंठवाशी नतोसिंग बाबा राजपूत सांगायचे, ज्याच्याकडे 1 कोटी गायी त्याला नंदराज म्हणा, ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला नंद म्हणा, ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला उपनंद म्हणा, ज्याच्याकडे 10 लाख गायी त्याला वृषभानू म्हणा, आणि ज्याच्याकडे 50 लाख गायी त्याला वृषभानूवर म्हणा. विठ्ठला गायीवर पदवे होते. आता गायीवर ना, आता कोंबड्यावर पदवे. 1 कोटी कोंबड्या नंदराज. विठ्ठल विठ्ठल. अरे किती गायी तुझ्या बापाकड, काय होऊ नये का. पण भगवान ऐकत नाही. मग शाळेत घालायचं ठरलं. कृष्ण उद्या तू रानात जा. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आला. आई किती लबाडे तू. लहानपणी मला म्हणली बहु आवडशी जीवा, आणि आज रानात धाडती. आई तुम्हाला भूक लागली का, तहान लागली का विचारती. मी रानात गेल्यावर मला कोण विचारील. यशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं. आई काही हरकत नाही, उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधन. दुसऱ्या दिवशी गोपाळ आले. कृष्णा अरे आमच्या गायी सोड्या, तुझ्या गायी सोड्या. लांब गेल्या गायीच्या धुंडा. यशोदा दारात आली. पेंद्या बोबड्या, माझा कृष्ण रानात आलेला नाही. जवळीच खेळा जाऊ नका दूरे, जाऊ नका दूरे. जवळीच खेळा जाऊ नका दूरे, जाऊ नका दूरे. संभाळा मुरारी, प्राण माझा प्राण आहे. भगवान म्हणले आई किती भोळी आहे तू, किती वेडी. अरे जगाला सांभाळणारा मी आहे. पण आईचं प्रेम. भगवान रानात गेले. गुरुवरे शेखर महाराज सांगत असते, गुराखी 2 प्रकारची. एक शहाणा गुरखी आणि दुसरा मूर्ख गुरखी. ज्याचे इंद्रिय परमार्थात रंगले तो शहाणा गुरखी, आणि ज्याचे इंद्रिय विषयात रंगले तो मूर्ख गुरखी. विठ्ठल गायी चरण्यात रमल्या. मग पोरं म्हणले कृष्णा आता तेव्हा का व्हॉट्सअप फेसबुकवाला मोबाईल थोडीच होते टाइम घालायला. मग गायी चरण्यात रमल्या. म्हणले रिकामं बसूस तर काय करायचं. म्हणलं खेळ खेळू. म्हणलं काय हरकत नाही. पण भगवान म्हणले खेळ खेळायचा पण कोणाबरोबर बी नाही. म्हणले मग काय करायचं. अभंगाच्या पहिल्याच्या माझ्या गाडी कोण कोण, 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 माझ्या गाडी कोण कोण निवडा भिनया निवडा भिनया तोडे, माझ्या गाडी कोण कोण निवडा भिनया निवडा भिनया तोडे, आपा आपला बेरो, आपा आपला बेरो, माझ्या गाडी कोण कोण निवडा भिनया तोडे, माझ्या गाडी कोण कोण निवडा भिनया तोडे, आपा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. मग देवाच्या गडी कोण. आता किती कोटी लोक आहेत, गणित नाही त्याला, अनंत आहेत. मग यात देवाचे गडी कोण. किती कोटी लोकसंख्या असू द्या जगाची, सगळे 4च प्रकारात लोक येतात. काही पामरजन, काही विषयजन, काही जिज्ञासूजन आणि काही मुक्तजन. संपले माणसं. मग पामर देवाचा गडी आहे का. नाही.
पामराला देवाहून घेणं देणंच नाही, त्याच्या मनाला बरं वाटलं पाहिजे. ते विहित असू का निषिद्ध असू. अंगा मनाशी रुचावे हे तुले निकृत्या कृत्ये नाठवे, जो करण्याचे निनावे याचं नाव पामर. रंगनाथ महाराज प्रभणीकर एक कोटी सांगायचे जणू. मी आमच्या गुरुजींचे ऐकले. ते म्हणायचे पामर कोणाला म्हणायचं? ज्याला रांडाचा छंद त्याला पामर म्हणा, ज्याला बायकोचा छंद त्याला विषय म्हणा, ज्याला देवाचा छंद त्याला भक्त म्हणा, ज्याला गुरुचा छंद त्याला मोक्ष म्हणा, आणि ज्याला छंदच नाही त्याला मुक्त म्हणा. विठ्ठला मग पामर देवाचा गडी नाही. बरं चला विषयी पामरापेक्षा चांगला. विषयी पापाला भेटू पण विषयच भोगतो. म्हणती संसारी अरे इथले विषय नाशक्या शरीराचे, दिव्य विषय भोगू म्हणले. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. पण विषयीत ना देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ हाही देवाचा गडी नाही. जिज्ञासू देवाचा गडी नाही. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, मग तोही देवाचा गडी नाही. आता राहिला मुक्त. गडी संपले. मी मुक्त आहे घरातच बसू नये. मी ज्ञानी वारी नाही, काकडा नाही, हरिपाठ नाही, घमेंडीतच त्याच्या. पण त्या माझ्यासारखा ज्ञानी वारी रताळू जरा बाहेर नाही. तू काय ज्ञानी? माऊलीच्या सोहळ्याचं सगळ्यांचं गर्वहरण, वाजविणारा असू द्या, गायक असू द्या, कीर्तनकार असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळ्यांचा गर्वहरण करणारा माऊलीचा सोहळा आहे. विठ्ठला विचार सागराचा पहिला तरंग झाला की ते म्हणतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. काहीच मिळ नाही आणि तमाखू चोळीतो. पुन्हा तमाखू चोळू ब्रह्मज्ञान सांगतो. अरे ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नावे अद्वैत रे ब्रह्मज्ञान. विठ्ठल मग नुसतं मी मुक्त करणारा, मीच देव म्हणून सांगशी या लोका, विषयाच्या सुखा हाही देवाचा गडी नाही. म्हणलं मग गडी संपले ना. मग देवाचा गडी कोण? गुरुवरे शेखर महाराज सांगत असते की खंदारकर महाराज सांगायचे, याच्या नंतरही ज्याचा काकडा चालू आहे, हरिपाठ चालू आहे, मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. तो देवाचा गडी आहे. ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त देवाचा गडी. माझा बाप दीनानाथ वाट ज्ञानाची पाहात, असं म्हणतो, वाट भक्ताची पाहात. जो कोरडा ज्ञानी, आमच्याकडे असे ज्ञानी आहेत कोरडे, एकादशीच्या दिवशी कांदे खाते. मी म्हणलो उपत गाव तुम्हाला, ते म्हणले कांदा मुळा भाजी. सर्वं खलविदं ब्रह्म. विठ्ठल असा कोरडा ज्ञानी देवाचा गडी नाही. ज्ञानोत्तर भक्ती. आता त्या भक्तात बी अर्थभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. अर्थभक्त देवाचा गडी नाही, अर्थार्थी भक्त देवा, आता जास्त विश्लेषण करीत नाही. अर्थभक्त देवाचा गडी नाही, अर्थार्थी नाही, अरे जिज्ञासू नाही. मग देवाचा गडी कोण? ज्ञानी भक्त. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. मासे कोण कोण? ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांग. ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांग. सोपानानंदे खेळती रे, सोपानानंदे खेळती रे, सोपानानंदे खेळती रे, सोपानानंदे खेळती रे. हे देवाचे गडी. तुम्ही सगळा खेळिया पाहून घ्या. आता कुछ तुम समजो कुछ हम समजो बस. आणि सगळ्या खेळ्यात हुशार खेळिया माझा हन्याशाला. हे देवाचे गडी आहेत. तो कोबरा म्हणता अरे आम्हाला छाटछूट समजता का? आम्ही हरीचे सौंगडे, आम्ही हरीचे सौंगडे, तू
आईचे वेडे वागवे सुने आईचे वेडे वागवे आम्ही हरीचे गडे आम्ही हरीचे गडे अरे आम्ही आताचे नाही तुका म्हणे तदी होतो आम्ही कधी वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो आम्ही हरीचे सोंगडे आम्ही देवाचे गडी आहेत भगवान म्हणतात माझे गडी आणि असे ज्ञानी भक्त देवाचे गडी सावता महाराज गोरोबा काका शेना महाराज हे सगळे ज्ञानी भक्त माझा बाप दीनानाथ आणि अशा ज्ञानी भक्ताची वाट पाहत काय काय लोक म्हणते देव आपली वाट पाहतो पण आपल्याला सोडणं इतका बेकार आहे का तो अशा रताळूची वाट पाहला जो ज्ञानी भक्त आहे त्याची वाट पाहतो वाट भक्ताची पाहता रे ज्ञानोबराबद्दल बोलताना तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा काय ताकद आहे महाराज ज्ञानी भक्त आणि हे देवाचे गडी मग असे गडी बाजूला काढा गडी निवडे म्हणले गडी निवडर काय करायचं अभंगाच्या दुसऱ्याच्या आपना मध्ये मिळो आपना मध्ये मिळो आपना मध्ये मिळो आपना मध्ये मध्ये मिळू मग हे आपले ज्ञानी भक्त एकत्र येऊ आणि आपल्यातल्या आपल्यात एक खेळो एकाशी काय खेळू हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे 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 हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमामा मर्दानी खेळ गडी निवडे गडी मर्द मर्द गडी बाजूला झाले मग खेळ जनाना थोडेच होते खेळही मर्दानी हमामा भुमरी होतो तो तो होतो तो तो खेळ कानो खेळ कानो तू विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी चेंडू तव गुना खेळते वाळवंटे चेंडू तव गुना खेळते वाळवंटे हे चला 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 मनदी मावळेटी बो हे गाई गोपाल यमुनेच्या तट गाई गोपाल यमुनेच्या पट इथे पाणीया मिळून जगदेवी इथे पाणीया मिळून अनंत महाराज चेंडू चौगुणा गुण तर तीनच आहेत ना हो सत्वगुण रजगुण आणि तमगुण मग चौगुणा कोणता गुणी चेंडू चौगुणा खेळती याचा अर्थ आमच्या गुरुजी सांगत असते
सौगुण म्हणजे हे ज्ञानी भक्त होते, गुणातीत असं उच्चते, हे गुणाच्या पलीकडे गेलेले, आणि तिथं यांचा खेळ चालू होता. खेळ म्हणजे हे नाटकं नाही, याच्यात अध्यात्म आहे. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, खेळू लागलो सुरकवडी. कोणती सुरकवडी? श्रवण मनन निध्यासन तत्वम पदार्थ शोधन. ही सुरकवडी खेळत असताना देहरूपी घोंगडी हरवली. विठ्ठल पण आता हे खेळ खेळायला रताळू थोडे जमते, याला अधिकारी लागते. विवेक वैराग्य समाधी ते षटक चवथी ते देख मुमुक्षुता, आणि मग मुमुक्षुते पुढे श्रवण मनन निधिध्यासन जे पाहिजे की तत्वम पदार्थ शोधन. साधने ही जाण अंतर, साधने जाण अंतर, साधने जाण अंतर. अंतरंग साधने करावी परमार्था, त्यागावी सर्वथा बहिर. त्यागावी सर्वथा बहिर, त्यागावी सर्वथा बहिर. अधिकारी लोक पण काही अनाधिकारी घुसले होते. ते म्हणले अरे 12चा टाइम द्यायला 12:15 झाले, कौर खेळतो आता. देवाकडे करानं केलं. म्हणले कोण कोण आहेत? त्यांना खेळातून काडीमोड करा. अभंगाच्या पुढच्या चरणात घाबरियांच्या मोडा काढ्या, घाबरियांच्या मोडा काढ्या, साधूच्या अंकित नाहीत, देवाच्या अंकित नाहीत, मग इंद्रियाच्या अंकित आहेत, कुटुंबाच्या अंकित आहेत, कामाच्या अंकित आहेत. हे घाबरी आहेत, यांना खेळात करमणार नाही. जे अधिकारी आहेत पहिल्या प्रहरा रंगाशी आले, ते रंगले. पण अनाधिकारी त्यांना म्हणले काडीमोड करा, खेळातून बाजूला करा. आणि त्यांना इंद्रियाची वळती करण्याकरता धाडा भ्याडा वळतिया म्हणले का महाराज? त्यांना काऊन बाजूला करा? कारण जे इंद्रियाच्या अंकित असतात, जे विषयाच्या अंकित असतात, जे कामाच्या अंकित असतात, ते विटाळशी असतात. आणि असे विटाळशी देवाला चालत नाही. अभंगाच्या पुढच्या तुका म्हणे देवा पासी, तुका म्हणे देवा तुका म्हणे विटाळसी, 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 तुका म्हणे विटाळसी. देवापाशी देवापाशी नसावी अंकित आहे. जरी ब्रह्मज्ञानाचं साधन, ब्रह्मज्ञानाचं लक्षण आणि ब्रह्मज्ञानाचं फल तुकोबराने एका अभंगात सांगितलं. ज्याला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे त्याने काय केलं पाहिजे? न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो निधिमळ. आणि ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याचं लक्षण इंद्रियाचा जेय, वासनेचा क्षय, संकल्पाय. आणि ब्रह्मज्ञानाचं फल अंतर्याथारा आनंद, आनंदाचा अंतर्याथारा आनंदाचा. मग जे इंद्रियाच्या ताब्यात आहेत ते विटाळशी असतात. आता विटाळ बऱ्याच प्रकारचा आहे. आपला टाइम संपत आला. रजस्वाला बाईचा 4 दिवसाचा विटाळ, जन्माचा 12 दिवसाचा विटाळ, मरणाचा 13 दिवसाचा विटाळ. आणखी विटाळ आहे कोणता? परद्रव्ये परनारी याचा धरी विटाळ. दुसरा विश्वासघातकी अविश्वासी याचे शरीर सुतकी. आणि असे जे विटाळ शेत महाराज म्हणतात हे देवाला चालत नाही.
तुका मने विटाळशी देवापाशी मग आपापणा मध्ये मिळो एक खेळो एकाशी विठोबा रखुमाई ओ पार कुमारी काडीमोड करा खेळातून बाहेर काढा म्हणले देवा आता भुका लागले आता कोर खेळता म्हणले खांदी भार पोटी भूक खांद्यावर कोणता भार आहे अभिमानाचा ओझ आहे मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, मी गुणवान आहे, मी कीर्तनकार आहे असा जर अभिमान आला तर त्याला काला नाही त्याला नरकाला जावं लागत तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताठा अभिमानाचं ओझ आहे मी माझेपणाचं ओझ आहे आणि पोटात अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती मोक्ष सुखाची भूके भूक लागली अनंता कारे न होशी जाणता भागलो वळिता गाई सैरा ओढाळा देवा लागली भूक थोरी तुझी कृपाळू दाता काय हरकत नाही भुका लागल्या चला वळू गाई बैसू जेऊ गोपाळ म्हणले कृष्णा 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आम्ही पाहू पण मनेरी काय आमचा जन्म गेला आवरता आवरता काय काय करीतो या मना परी नाही केणार आम्हाला कळत आम्ही कीर्तनकार आहेत असं वागू नये पण काय करू मन अनावर मन धोका देत मनेरी काय तुम्ही पा वेणू हातात घेतला आणि असा मधुर वेणू वाजवला मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मधुर वेणू वाजवला एक गोळ म्हणते सखे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माई वाजे वेणू नादे गवर धनुगाजे दुसरी गोळ म्हणते आजी वृंदावनात वेणू वाजायला पण कोणाचा वाजा ती म्हणते आजी ही सामान्य माणसाची मुरली नाही हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज ती म्हणली जरा मुरली वाजायला पण जरा गडबडीनेच वाजायला असतो मग घेर धरून मुरली चालली तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले आरे सावळ्या आणि त्या मुरलीच्या नादानं भुलविले वेणू नादे वेणू सगळ्यांचे मन शांत झाले मग सगळ्यांनी सांगितलं हे मनमोहना मुरली नको वाजव मनमोहना आता मुरली बंद करा म्हणले काय हरकत नाही काढा सदोऱ्या काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ मनते अनाशिदोऱ्या झाली आता वेळ मनते अनाशिदोऱ्या झाली आता वेळ मनते अनाशिदोऱ्या टाळी 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 झाली आता वेळ मनते अनाशिदोऱ्या काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणते अनाशिदोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशिदोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनाशिदोऱ्या झाली आता वेळ म्हणते शिदोऱ्या काढल्या भगवान म्हणले माझे आई तैसे पाय नाही तरी घाला जाय चोरून या माय तुकाराम महाराज म्हणले देवा अरे आजपर्यंत या प्रसादाची आम्ही वाट पाहत होतो आणि आज प्रसादाचा टाइम आला आज घरी धाडता का देवा तुझ्या पाया करता संसाराला काडी लावली सांग कोणता कीर्तनकार आहे दिवाळी निघाल्यावर बरं झालं म्हणणारा पण मी म्हणलो बरे झाले देवा निघाले दिवाळी कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी माय बापा आणि आता टाइम आल्यावर पायापासून आम्हाला बाजूला करता का नका करू दुरी
मज पाया वेगळे सगळ्यांच्या शोधर एकत्र केल्या गोल पंक्ती बसवल्या बैसोनिया फेरी गडिया मध्यभागी हरी मधात भगवान उभा राहिले शेला कमरेला बांधला बासरी शेल्यात कवली वेताची काठी शिंग बगलात घेतलं डावा हातामध्ये कवळ घेतलं लोणचं चटणी बोटाच्या कांड्यावर ठेवलं आणि विनोद करीत हास्य करीत भगवान काला वाढतात दशमस्कंदामध्ये सुखाचार्य वर्णन करतात बिब्रद बेनुम जठरपटयो शृंग भेत्रे जगक्षे वामे पाणो मसरून कलंत फलानुगुलिशो तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदे हासन रविस्वे स्वर्गे लोके मिशिति भोजे यत्न बाल केली गोपाल कृष्ण भगवान पुत्र महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज